विशाल, काल तू मला जे काही बोललास ना ते मला पटलंय. त्यामुळे यापुढे मी सरस्वतीला यात नाही ओढणार. मी तिला नाही त्रास देणार. प्रॉमिस. विशाल, तू जेवून घेतोस ना? मला 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 भूक नाही. भूक नाही म्हणजे असं कसं? पण तू तर जेवणाची तयारी केलीस ना, म्हणजे तू जेवण बनवणारच होतास ना? हा म्हणजे ते असंच मी मला विशाल, मला माहितीये तुला भूक लागलीये. तू प्लीज माझा राग जेवणावर नको ना काढूस. हे बघ, मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने जेवण बनवले रे. तू तू थांब, मीच तुला जेवायला वाढते. हा, अरे विशाल ये. अरे ये ना, बस ना, बस. खरंच. अरे बस, मी आणते. हा, तू बस. मी तुला उपाशी नाही पाहू शकत रे बाळा. काय करू मी? विशाल, जेव ना. मी जे काही करतेय त्या गोष्टीकडे तू कोणत्या दृष्टिकोनाने पाहतोयस मला नाही माहिती, पण मला तुझ्या पुढे मोकळं व्हायचं होतं आणि मी आधीच झाले. म्हणतात ना, स्त्रीला फक्त स्त्री समजू शकते, म्हणून मी सरस्वती समोर मोकळी झाले. मी तिला खूप ओरडले, तिच्यावर चिडले, पण जसजशी मी तिच्या जवळ गेले, तिला समजू लागले, तेव्हा मला ती समजली. अरे फार गोड मुलगी आहे ती, खूप हुशार आहे, खूप समजूतदार आहे. कोळशालाही सोनं करेल अशी आहे. परीस आहे, परीस. मी तिच्याशी इतकी वाईट वागले रे, पण ती मला प्रत्येक वेळी समजून घेत होती. प्रत्येक वेळी. विशाल, तू पण मला सरस्वती सारखं एकदा समजून घेणार आहे प्लीज. ठीक आहे, नको समजून घेऊस, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण प्रायश्चित्त म्हणून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी काळजी घेईन. तू स्वीकारावं म्हणून नाही. तू जेवतोयस आणि मी माझं दुःख सांगत बसले. सॉरी. तू जेव, मी निघते. विशाल, एकदा विचार करशील खरे? ठीक आहे, तू जेवून घे, मी येते. वेळोवेळी तुमच्या आईन त्या सगळ्या पोटात घातल्या. ओके, तुमच्या आईची एक चूक तुम्ही पोटात नाही घालू शकत?
वाईट भूतकाळ जपून ठेवला की मग हे वर्तमान पण वाईटच वाटतं आणि म्हणानच भविष्य बिघडतं. जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवाची वसती. मग हे जरा विचार करा ना. विशाल सरांका मी ज्या त्यांच्या आईबद्दल सांगितलंय तर पटलं असत काय. माणसं बदलतात ना. मग हे सर सौदामिनी मॅडमच्या बाजूने विचार की त्या नाही करत. शेवटी तो त्यांचा पर्सनल विषय असा. विशाल सर आज जेवले असतले काय की स्वतः जेवण बनवलं असत. हॅलो, हा सर, एवढ्या रात्री किती फोन केलास? सॉरी सरस्वती, पण तुझ्याशी बोलायचं होतं. खूप महत्वाचा असा काय? म्हणजे ही गोष्ट तुझ्याशी आत्ताच शेअर करावीशी वाटली म्हणून फोन केलाय. बरं बोला. तू म्हणालीस तसं विचार करायला सुरुवात केलाय मी. सर कशाबद्दल बोलताय तुम्ही? सौदामिनी मॅडम बद्दल. नाही म्हणजे विचार करायला सुरुवात केलीये पण मन मानत नाही अजून. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतोय मी. सर, या तुम्ही खराच खूप चांगला करतास. तुमका माहितीये, माझी आई नेहमी सांगायची, माणसाक ना समोरच्याक एक संधी देऊन बघू खोय. नाण्याक दोन बाजू असतात. मग हे समोरच्याचं पण ऐकून घेऊ खोया ना. आपल्याक असं वाटतं आपण खरे आहोत आणि समोरचा खोटा. पण समोरच्याक पण जग असताना त्याचे प्रश्न असतात. मग इथं ऐकून घेऊ कच होया. सर, काळ बदलता तसा नाण्यावरचा चित्र पण बदलतं. मग हे माणसं पण बदलूच शकतात. सरस्वती, खरंच माणसं बदलतात? होय सर. माणसाक आयुष्यात काय महत्वाचं आणि काय नाही ह्या जेव्हा कळतात तेव्हा माणूस बदलता. सर, माणसं बदलू शकतात. विश्वास ठेवा माझ्यावर. तुझ्यावर विश्वास आहेच ग माझा. आणि तू म्हणालीस म्हणून तर विचार करायला सुरुवात तरी केली मी. आणि माझी खात्री आहे, भावनांच्या बाबतीत तू कधीच नाही चुकणार. बरं, माका सांगा, तुम्ही जेवलास ना की ह्याच विचार करत होतास? हो, जेवलो. म्हणजे सौदामिनी मॅडमने डबा आणला होता माझ्यासाठी. काय? हो. सर, काय सांगतास? सर, माका विश्वासच बसत नाही. सर, खरंच सौदामिनी मॅडम डबो घेऊन आल्या होत्या आणि तुम्ही त्या खाल्लास पण? सर, खरंच सांगतास तुम्ही? सर, मी तुमका नाही सांगू शकत. मी आता खूप खुश असे. सर, आता फिरा नको. पाण्यात शांत होऊक वेळ द्या. शांतपणे बसून बघत राहा. एकदा का गैरसमजाचा गाळ तळाशी बसला मग हे तुमका स्वच्छ आणि निर्मळ पाणी नक्कीच बघूक मिळतं. सरस्वती, तू सोबत असलीस ना की नक्की तसंच होईल. बरं, चला मी ठेवते आता. कोणतरी येईल. बाय. गुड नाईट. ओके, बाय.
घे बाय माझे. कोणाचा फोन होतो? विशाल सरांचो? नाही रॉंग नंबर होता. होय काय? नाही म्हणजे पहिल्यांदाच बघलंय ना. रॉंग नंबर असताना गालातल्या गालात हसा घेता. आत्ते. बरं जा, झोप जा. सकाळी लवकर उठायचा ना. गुड नाईट. बाय. घ्या बाबा, नारळ वाढून घ्या. नाही नाही बयो, आज तू नारळ वाढवायचास. कारण आज हे जे काही घडतंय ते फक्त तुझ्यामुळे घडतंय. नाही बाबा, हे माझ्या एकटीमुळे नाही, आपल्या सगळ्यांमुळे होता. या क्लिनिक टाकायची कल्पना जरी माझी असली ना, तरी त्याच्यावर विचारांचा कळस तुम्ही चढवलास. ते का आकार दिलास आणि म्हणूनच या शक्य होता. बाबा, ह्या मान तुमचाच आहे. बाबा, बयो बरोबर बोलते. हो बाबा, तूच फोड कोकोनट. कोकोनट नाही, श्रीफळ म्हणावं, नारळ म्हणावं. आणि फोडायचा नसतो अशा वेळी, वाढवायचा असतो. दे, तुम्ही एवढे सगळे म्हणताय तर मीच वाढवतो. आरव, कॉंग्रॅच्युलेशन. बाबा, लिव्ह इन. हा दे. ये बयो, ये इरा, आरव ये. एक मिनिट बाबा. काय करतेयस? हाय बसा. अगं बसा. बयो, तू पण ना. तुम्ही आमचे डीन असात आणि आम्ही तुमचे स्टुडंट. विशाल सर, तुम्ही पण बसा. अगं मी कशाला? हा विशाल ये. आओ या. सर काय? अरे बस रे. हा बरं बयो, मी इथे एकच तास आहे. नंतर हॉस्पिटलची ड्युटी आहे माझी. सर, तुम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर मी थांबेन इथे. तशी माझी दुपारची ड्युटी आहे. ठीक. बाबा, आता तुम्ही थोडं बोला, म्हणजे लोकांना आपल्या क्लिनिक बद्दल माहिती मिळत ना, जाहिरात होईल आणि मग अजून माणसं येतील. हो बाबा, तू मस्त स्पीच दे. अगं मी काय बोलणार? बयो ऐक ना, ही सगळी कल्पना तुझी होती की नाही? मग तू छान समजावून सांग सगळ्यांना. तू बोलशील छान. बोल बोल. ठीक आहे. नमस्कार, मी सरस्वती भारती. तर तुमका सगळ्यांका प्रश्न पडलो असतात की आम्ही हय सगळे काय करता. तर तुमका सांगण्यात खूप आनंद होत आहे की आम्ही हय एक छोटासा क्लिनिक टाकलाय. आणि हय पेशंट वरती प्राथमिक उपचार होणार आहेत, ता पण फ्री मध्ये. आता हय नुसता फुकट उपचार करून समाजसेवा करावी म्हणून आम्ही क्लिनिक उघडलेलो नाही, तर लोकांका आरोग्याचं महत्व समजावा आणि सिगरेट आणि दारू सारख्या गोष्टींपासून ते लांब राहावेत म्हणूनच आम्ही हा अट्टास केलेला. हे डॉक्टर शुभंकर देवचाके आणि हे डॉक्टर विशाल, हे आपले मेन डॉक्टर असणार आहेत. आणि म्हणूनच आम्ही या भारतीय आरोग्य सेवा केंद्राची सुरुवात केली आहे. दुष्यंत, कामाचं काय झालं? मॅडम, तुम्ही कशाला काळजी करतायत? माझी माणसं तिथे पोहोचलीत. पण अहो, यांची सगळी सर्कस सुरू होण्याच्या आधीच ती सर्कस उद्ध्वस्त होईल बघा. आपली माणसं पोहोचलीत तिथे. घ्या घ्या पुढे घ्या घ्या, सगळं क्रेडिट तुम्ही स्वतःच घ्या. घ्या. हो, निदान ही आयडिया तरी माझी होती हे सांगा मॅडम ना. हो सर, तसं नाही, म्हणजे आयडिया जरी तुमची असली ना तरी बाकीचे सगळे कष्ट मलाच करायला लागतात ना. त्या गुंडांना शोधणं, त्यांना सगळं समजावून सांगणं, कामाचा व्याप किती असतो माझ्या भोवती. तुम्ही कशाला काळजी करताय मॅडम? मी हे सगळं व्यवस्थित हँडल करणार आहे, काहीच काळजी करू नका तुम्ही. हा
आता बघा कसे एकेकाला फटकावून काढतात की बघाच तुम्ही आता. काय काय बोलताय तुम्ही? हो तुम्हाला कळतंय का? पोटे अहो डॉक्टर्सवर हात उचलायचा नाही इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? हो सर. असले डिसिजन तुम्ही तुमच्या डोक्याने का घेता पोटे? तिथे माझा मुलगा आहे, हे सगळं आपल्यावर उलटू शकतं एवढं कळतंय तुम्हाला? हो. तिकडे जे काही होतंय ते खरं वाटायला पाहिजे. भांडण ते सगळं तुटलं तरी चालेल ना. एक काम करा, ते क्लिनिक तोडून टाक, ध्वस्त करा सगळं. लोक घाबरली पाहिजेत. पुन्हा तिथे पाऊल ठेवायला त्यांनी 10 वेळा विचार करायला पाहिजे. तुम्ही फोन लावा त्यांना आत्ताच्या आत्ता पोटे. हो करतो काहीतरी करतो. डोंट वरी. हा बोला साहेब. हॅलो. हे बघ, तिथे असलेल्या डॉक्टरांना अजिबात हात लावायचा नाही, कळलं का? काय अहो मग एवढी माणसं कशाला आणली आहे? हे काम तर तुम्ही पण करू शकला असता. जास्त शहाणपणा करू नको. जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. हो आणि हे बघ, आलेले लोक घाबरले पाहिजेत. बरं. ते क्लिनिक, तो तंबू सगळं उद्ध्वस्त करून टाक. आणि हे बघ, मला व्हिडिओ कॉल कर. प्रत्येक अपडेट मला मिळाले पाहिजेत. हा हो. हे बघ, त्यांना उद्ध्वस्त होताना बघायचंय मला, आम्हाला. ओके बरं ठीक आहे. या नंबरवर व्हिडिओ कॉल करायचा आणि जे काय घडतंय ते सर्व दाखवायचं. माझ्या मागे मागे फिरायचं. तयार ना? चला. सांगितलं त्यांना, नका काही काळजी करू. नाही लावणार तुमच्या मुलाला हात. मी आहे ना, मी सगळं मॅनेज करतो व्यवस्थित. नका काळजी करू. अरे आनंद सावंत कोण आहेत? हा या. श्वास घ्या, सोडा, परत एकदा श्वास घ्या, श्वास घ्या. जीभ बघू, मोठा करा. ओके. तंबाखू खाता का तुम्ही? नाही खायचा काका. हा, तंबाखूचं व्यसन वाईट व्यसन आहे. कॅन्सर होतो त्याने, माहिती आहे ना. प्लीज नका. आपली तब्येत चांगली राहायला हवी ना. गुड. सरस्वती, हे बघा, कोणी काय टेन्शन घेऊ नको. सगळ्यांचा नंबर येतो हा. आणि आतमध्ये गेल्यावर डॉक्टरांका सगळा खरा सांगायचा. सगळा म्हणजे भावकीची भांडण नको सांगू जाऊन. आजार काय तो सांगा. आणि गो चंद्रा, अंकिता. हा अंकिता. हे बघ, सगळ्यांची नावं काय ती नीट लिहून घ्या. तू मला सांगू नको, नाही तर स्वतः लिही. हेतल. अगं जाऊ दे ना, तो बयोचा भाव आहे म्हणून सगळं ऐकून घ्यावं लागतं त्याचं. अहो ही काय अवस्था करून ठेवली स्वतःची. दारू पिणं ही खूप वाईट गोष्ट आहे. दारू ही एक अशी वाळवी आहे जी फक्त आपलं शरीर नाही तर समाजातलं आपलं स्थान, प्रतिष्ठा, समाजातला आपला आदर सगळं काही पोखरून टाकते. कितीतरी माणसांचे संसार उद्ध्वस्त झालेत. कित्येक लोकांचे हकनाक बळी गेलेत. हो काय करू साहेब, संध्याकाळ झाली की मनात नसलं तरी आपसूक पावलं तिकडेच वळतात. हे बघा, मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक असतो. तुम्ही अशा वेळी दुसरीकडे कुठेतरी मन गुंतवा, मुलांबरोबर वेळ घालवा, काहीतरी दुसरं करा ना. शेवटी जोपर्यंत आपलं मन ठरवत नाही ना तोपर्यंत दुसरं कोणी तुमचं भलं नाही करू शकणार आहे. काका, एकच आयुष्य मिळतं आपल्याला,
ते तुम्ही असं 24 तास नशेत घालवलं तर फुकट जाईल ते. ऐका माझं, तुम्ही वेळीच दारू सोडा. तुम्हाला खरंच खूप आयुष्य जगायचं असेल आणि महत्वाचं म्हणजे निरोगी आयुष्य जगायचं असेल ना, तर दारू सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरोबर बोलताय तुम्ही डॉक्टर साहेब. तुम्ही तर माझ्या डोक्यात प्रकाश पाडलात. हे बघा, आणि माझं असं म्हणणं नाहीये की लगेच दारू सोडा आजच्या आज, आणि ते शक्यही नाहीये. पण हळूहळू प्रमाण कमी करत गेलात ना, तर एक दिवस तुमची दारू नक्की सुटेल. आणि दारू ही अशी गोष्ट आहे जी सोडून गेल्यानंतर तुम्हाला अजिबात दुःख नाही होणार. झाला तर आनंदच होईल. अहो, आयुष्य सुखी होईल तुमचं. साहेब, मी नक्कीच हळूहळू दारू सोडायचा प्रयत्न करीन. या. व्हिडिओ कॉल. चला, खूप झाली आता नाटकी. काय रे बेवड्या, हा हा फुकटचा फुकटचा पाहिजे, फुकटचा इलाज पाहिजे. बघितलं ना, आपली माणसं आहेत हं. म्हणजे माझी. सोडा त्यांना, सोडा. अहो, काय करताय हे? काय, अरे काय करताय तुम्ही? सोडा. चल सोडा त्यांना. निघ. हो. निघ. आणि फुकणीच्या नो, तुम्हाला सर्वांना सांगून ठेवतोय, इथे परत दिसायचं नाही. हा आपला अड्डा आहे, समजलं ना? आपण इथे नशा करायला, जुगार खेळायला येतो. ओ माय गॉड. हिरा, खय चाललायस? बाबांका एकट्याक सोडून जाणारस का फय उभी राह? तर आपल्या इथे यायचं नाही. निघा. हो दादा, ऐकून तर घ्या. ए दादा बिदा काय नाही, आपण भाईची माणसं आहोत, कळलं ना? भाईची. हे बघा, कुणाची माणसं असा तुम्ही, मला नाही फरक पडत. आणि गार्डन आहे, पब्लिक प्लेस आहे. तुमच्या भाईचा अड्डा नाहीये किंवा तुमची नशा करण्याची जागा नाहीये. इथं आम्ही लोकांना नशा करू नका, तो कसा वाईट आहे हे समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला नशा करण्यासाठी जागा पाहिजे काय? डोकं बिकं फिरलं का तुमचं? अरे गप, कोणाचं डोकं काढतो? हा, इथे प्रत्येकाची डोकी फोडून ठेवेन, समजलं का? चला. ए गपरे, जास्त बोलू नकोस. कुठे हा काय बोलतोय? आणि तुम्ही काय बघताय? चला तंबू काढायला घ्या. एक मिनिट, हात नाही लावायचा, कशाला सांगून ठेवतो. ए, लिंबू टिंबू, तुला या तंबूच्या बंबूत असा टाकेन आणि घरघर फिरवीन, कळलं का? फुलपाखरू, हा? ऐ, तुला पण ना या लिंबू टिंबू सोबत या तंबूच्या बांबूत गाडेन आणि घराघरा फिरवेन, कळलं का? शांत राहायचं. आणि तुम्ही काय बघताय? चला घ्या तोडायला. एक मिनिट. दुसरं फुलपाखरू. तोंड सांभाळून बोल. ए, शांत राहायचं. सर, सरस काय करतेस? डायरेक्ट आपला हात पकडला. हे बघ, हात पिरगळून ठेवेन तुझा. आपल्या नादाला लागायचं नाही. आपण बाई माणसावर हात उचलत नाही. सोड. नाही सोडूच आहे. दीर्घ श्वास घ्या. कुठे हे काय चाललंय? आओ, दीर्घ श्वास घ्या. अरे काय चाललंय? घ्या घ्या, दीर्घ श्वास घ्या. एक मिनिट थांबा, माका नाडी चेक करू द्या. काका, ओ तुमका गरगरल्यासारखं वाटतं काय? दमल्यासारखा होता.
तुला कसं कळलं? होय ना? थांबा दादा, चेअर घे. तुम्ही बसा, तुमका चेक करूक लागतला. दादा बसा बसा बसा, तुमका चेक करूक लागतला. तुमच्या जीवात खूप धोका. बसा बसा बसा. माका सांगा, हातापायात तुमका मुंग्या आल्यासारखं होतं, होय ना? हो, पण तुला कसं कळलं? हो, मी होणारी डॉक्टर असाय ना, माका सगळा कळता. अजून सांगा, तुम्ही झोपल्यावरती तुमका असं गुदमरल्यासारखं होतंय, असं वाटतं की श्वास कोंडलाय तुमचा, होय ना? हो, असं वाटतं की आपला जीव जातो की काय. हे तू जे बोलली ना ते सगळं होतं आपल्याला. चालताना असा तो लेकीकडे जातोय, हा, होय ना? काका, तुम्ही ना या सगळ्या नंतर तोडफोड करा. आधी तुमका चेक करूक लागतला. हा, या झोपा बघू. सावकाश. हा, बसा बसा. हो काका, तुमका खूप मोठा धोका हो. खरंच? हो, डॉक्टर कधी खोटं बोलतात काय? बाबा, तुम्ही चेक करतास काय? नाही, तू कर चेक, मी आहे ना इथे. ठीक आहे. दादा, यांचा बीपी चेक कर. हो. झोपा झोपा झोपा. हा. किती? 180 आहे बीपी. काय? घे बाय माझे. थांब, माका बघू खोया. बापरे. डोळे बघू. जीभ दाखवा. ना करा. काका, काय तुम्ही? हो, तुमका खूप काळजी घेऊ खोयो. या काय करून घेतलाय तुम्ही? तुमका खूप जपूक होया. तुमची लक्षणं बघताना तुमका लवकरात लवकर इलाजाची गरज आहे. खूप लवकर उपचार करू होया. काका हो, तुमच्या लक्षणावरून असं वाटतं तुमका ना कधी पण स्ट्रोक येऊ शकता. काय? हा, सावकाश सावकाश सावकाश. हो, माका तर असं वाटतं तुमका माइल्ड अटॅक येऊन गेला असत की काय. काका, अहो असं आयुष्यभर तंत्रुणात खेळून राहण्यापेक्षा ना लवकर उपचार सुरू करा आणि आधी जाऊन हॉस्पिटलला ऍडमिट व्हा. तुमका काय मदत लागली ना, आमच्याकडे या, आम्ही सगळी मदत करू. आणि ना तुम्ही ह्या सगळं काम सोडून द्या. हो, त्याने पैसे मिळतील 4, पण समाधानाचा काय? अहो, आयुष्यात समाधान खूप महत्वाचं असतं बघा पैशांपेक्षा. समजा तुम्ही गेलात, मग हे 4 लोकांनी तुमची वाहवा केली पाहिजे ना. असं नाव बदनाम करून गेलात तर कसं होईल सांगा. काका, मी तुमका टेस्ट लिहून देते, त्याचे रिपोर्ट्स आणा आणि मी तुमका मदत करते. हा, प्लीज. हा, सरस्वती, हे बघा, हे बघा, ह्या 2 टेस्ट लिहून देते मी. त्या खूप महत्वाच्या असतात. उद्याच्या उद्या आणून माका रिपोर्ट दाखवा. हा. घ्या, काळजी घ्या काका. हो, येतो. आणि धन्यवाद ताई. नाही, तुमच्यामुळे आज माझे डोळे उघडले. आणि माफ करा डॉक्टर साहेब. नाही, ठीक आहे. नाही म्हणजे माझ्यामुळे तुमच्या कामात अडथळा आला. येतो. ए बाबा, ते बंद कर ना. चल, सरकारी हॉस्पिटलात जायचंय. वाटलंच होतं मला. पोटे, बोला आता. आता काय बोला, आपला सगळा प्लॅनच फिसकटवून टाकला. ही सरस्वती जेवढी साधी दिसते ना, तेवढी नाहीये. हुंडाचं मतपरिवर्तन केलं, ते पण इतक्या लवकर. खूप बोललेली मुलगी.
सौदामिनी, मी तुला आधीही सांगितलं होतं ही मुलगी आपल्याला भारी पडणार. भयो, तुझे चरण कमल कुठे आहेत? बाबा अगं खरंच कमाल केलीस. धन्य आहेस तू. म्हणजे हे सगळं उद्ध्वस्त करायला आलेल्या व्यक्तीला माफी मागायला लावून तू परत पाठवलंस. ही काय सोपी गोष्ट नाहीये. चांगुलपणा नेहमीच कामी येतो हे तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंस.